नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत, की अन्नपूर्णा योजनेमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. त्या बदलामुळे अनेक महिला या पात्र होणार आहेत. या अन्नपूर्णा योजनेमध्ये वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर यांच्यासाठी अनुदान दिलं जातं. त्या संदर्भातील अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, मित्रपरिवारांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत करून उपलब्ध करून देण्याबाबतचा एक आज जी आर 4 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याची थोडी पार्श्वभूमी पाहूया. राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना म्हणजे ज्यांना 100 रुपयांमध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस मिळालेला आहे अशा लाभार्थ्यांना, तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला होता. सदर योजना ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्याची योजना केलेली होती. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची कार्यपद्धती ही विहित केलेली होती. त्यामध्ये एक शुद्धीपत्रक काढून असं दिलेलं आहे, की मुख्यमंत्री अन्नपूर्णा संदर्भातील शुद्धीपत्रक काढलेलं आहे, की त्यांचं पहिल्याच्या ह्याच्यामधलं, की दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल, असं पूर्वी सांगितलेलं होतं. त्यामध्ये शुद्धीपत्रक करून दुरुस्ती करून असं सांगितलेलं आहे, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडून पात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांना 1 जुलै 2024 पर्यंत शिधापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतरण केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरतील. याच्यामध्ये काय यायचं, की जर पूर्वी काय सांगितलं होतं, की फक्त 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेण्यात येईल असं सांगितलेलं होतं. त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे ज्या महिलाच्या कुटुंबातील अनेक कनेक्शन हे पुरुषांच्या नावावर होते, ते या योजनेसाठी पात्र होत नव्हते. त्यामुळे एक शुद्धीपत्रक असं काढलेलं आहे, की आज जे काही 1 जुलै 2024 पर्यंत ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत, त्या महिलांनी आपली जे काही गॅस जोडणी असेल, गॅस कनेक्शन, ते पुरुषांच्या नावावर असेल तर त्यांनी आपल्या नावावर करून घेतल्यानंतर या योजनेचा लाभ त्या महिलांना सुद्धा मिळणार आहे. अशा पद्धतीचं एक शुद्धीपत्रक काढून त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. तरी ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला आहेत, त्यांनी आपल्या जे काही पुरुषांच्या नावावरती गॅस कनेक्शन असेल, त्यांनी आपल्या एजन्सीला संपर्क साधून ते गॅस कनेक्शन आपल्या स्वतःच्या लाडकी बहीण योजनेच्या जी काही पात्र व्यक्ती असेल त्यांच्या नावावरती करून घ्यायचं आहे. त्या व्यक्ती तसं केल्यानंतर या योजनेसाठी पात्र होतील, असं आजच्या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे. या पद्धतीचं एक अपडेट पाहण्याचा आपण आजच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.